हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर सकाळची सुरुवात इथे झाली आहे नाश्त्यापासनं। तसं तर झाडू फरची व देवपूजा वगैरे सगळं झाली होती। त्यानंतर मी श्रीच्या पप्पासाठी बनवला इथं गरमागरम नाश्ता जे आहे अप्प्यांचं। त्यानंतर स्वयंपाक केला, जेवण वगैरे झालं। स्वयंपाकामध्ये मी खिचडी आणि टमाटरची चटणी केली होती। नंतर इथे सध्या ऊन आहे, पावसाळा आमच्याकडे अजून पाऊस यायचाच आहे एटापल्लीला, म्हणून मग साबुदाणा आणि आलूच्या चकल्या केल्या। पण या चकल्या नसून काही वेगळंच होऊन गेलं, चकल्याच नव्हत्या पडत। असो, शेवटी त्या पोटात जाणाऱ्या मग तुकडे तुकडे का होईना पण आम्ही दोघांनी मिळून त्या केल्या। आणि त्याचबरोबर अगोदर ज्या दिवशी आदल्या दिवशी जे साबुदाण्याचे पापड केले होते ते इथे वाळत घालायला टाकले होते। आणि ही आहे आमची सिंड्रेला, जी आम्हाला खूप प्रिय आहे। नंतर काय झालं, दुपारी अचानक पावसाचं थोडंसं आगमन झालं। मग पाऊस म्हटलं तर छान भजे तर झाल्याच पाहिजे, म्हणून मग पालक भजी सोबत हिरवी मिरची छान तळून त्याचा आस्वाद घेतला। त्यानंतर दुपारी टेलरिंगचं काम केलं। एका कस्टमरचा ड्रेस फिटिंग करायला आला होता, तर तो तिला छानपैकी कट करून फिटिंग करून दिलं, कारण डायरेक्ट फिटिंग केलं असतं तो मापाच्या बाहेरच होता, त्यामुळे तर ते थोडीशी मेहनत लागली। आणि याचे मी फक्त 40 रुपये घेतले आहे। इथे रेट थोडा कमीच ठेवला आहे, ट्रायबर एरिया आहे त्यामुळे। आणि हा आमचा श्री जो मला बिनबॅगवर बसू देत नव्हता। नंतर रात्रीची वेळ आली तर थोडा ढाबा स्टाईल गोबीची भाजी केली। ढाबा स्टाईल म्हणजे त्याला आधी छान थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि नंतर नॉर्मल आपण जशी भाजी बनवतो तशी पण खूप टेस्टी भाजी बनते। आणि जेवणामध्ये केलं आमरस, पोळी, भाजी आणि भात, तर या सगळे जेवायला। त्यानंतर संध्याकाळी एका कस्टमरची साडी आली जी अर्जंटमध्ये होतं, साडी पिकोफॉल करायची होती आणि ब्लाऊजसुद्धा करायचा होता, डिझायनिंगचा ब्लाऊज होता। तर हे मला द्यायचं आहे सोमवारला सकाळी द्यायचं आहे 10 वाजता, आणि त्यांनी शनिवारी संध्याकाळी 6:30-7 वाजता वगैरे काहीतरी आणून दिलं होतं। तर याचं मला शिवायचं ते मी विचार केला आहे रात्री करायचं म्हणून, तर बघूया आता केव्हा होते। आणि जेवण झाल्यासुद्धा आमचं चटोरेपणा काही जात नाही, तर 11:15 वाजले होते आणि इथे मुरमुऱ्याचा चिवडा, कारण रात्री आज लेट झोपायचं होतं, त्यामुळे इकडे त्यांनी मस्तपैकी असं कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा बनवला आमच्यासाठी। तर आजचा ब्लॉग इथे संपवते। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, गुड नाईट।